या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BATYच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रो, आजच्या तासाला आपल्याला 6व्या सेमिस्टरमधील पेपर 11वा आर्थिक विचारांचा इतिहास या पेपरचा आज आपल्याला सिलेबस घ्यायचा आहे. यापूर्वी आपण 12व्या पेपरचा सिलेबस आणि त्याचे 2 प्रकरण या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे हा तुमच्या समोर स्क्रीनवर मी सिलेबस आणि 6व्या सेमिस्टरचे टायटल या ठिकाणी शेअर करत आहे. 5व्या सेमिस्टरला देखील आपण पेपर 9वा आर्थिक विचारांचा इतिहास आणि पेपर 10वा भारतीय अर्थव्यवस्था हे 2 पेपर आपण अभ्यासले आहेत. आता 6वं सेमिस्टर आपल्याला सुरू करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सेम तेच टायटल आपल्याला या ठिकाणी 11व्या पेपरचा आहे, आर्थिक विचारांचा इतिहास. फक्त विचारवंत बदललेले आहेत. आपण 5व्या सेमिस्टरमध्ये पाश्चिमात्य विचारवंतांचा अभ्यास केलेला आहे. तर आपल्याला आता 6व्या सेमिस्टरमध्ये आर्थिक विचारांच्या इतिहासात भारतीय आर्थिक विचारवंतांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि दुसरा आपल्याला 12वा पेपर आहे या ठिकाणी पब्लिक फायनान्स किंवा पब्लिक इकॉनॉमिक्स किंवा सार्वजनिक आयव्यय त्याला आपण म्हणतो. हा 12वा पेपर आपल्याला कंपल्सरी आहे, परंतु 11वा पेपर हा आपल्याला ऑप्शनल आहे. त्याला ऑप्शनल दुसरे पेपर आहे ज्यामध्ये आपण मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स किंवा इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स असे 3 टायटल त्याला और आहेत. आणि सगळ्यात सोपा या 4 टायटल मधून हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स हा पेपर या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचा आज आपल्याला या ठिकाणी सिलेबस घ्यायचा आहे. या पेपरच्या बाबतीत आपण पाहतो की युनिव्हर्सिटीची एक्झाम ही 50 मार्काची असेल आणि इंटरनल हे 25 मार्काचा असेल. अशा प्रकारे 75 मार्काचा हा पेपर असेल. इंटरनल 25 मध्ये त्याचं क्लासिफिकेशन याप्रमाणे असेल की 10 मार्काची एक टेस्ट असेल, 10 मार्काचा स्वाध्याय असेल ज्याला आपण असाइनमेंट म्हणतो, आणि 5 मार्काला सेमिनार असेल. अशा प्रकारे एकूण 25 मार्काचं इंटरनल आणि सेमिस्टर एंड एक्झाम जी विद्यापीठ घेतं ते 50 मार्काची असेल. परिस्थितीनुरूप ती MCQ होऊ शकते किंवा थेरॉटिकली होऊ शकते. जेव्हा एक्झाम्स येतील तेव्हा त्या वेळेला आपल्याला त्याबद्दल सूचना दिल्या जातील. तर अशा प्रकारे आता आपल्याला BATY 6व्या सेमिस्टरमध्ये या 2 टायटलचा अभ्यास करायचा आहे. पेपर 11वा आणि पेपर 12वा. पेपर 11वा कोणता? हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स, हा आर्थिक विचारांचा इतिहास, हा 11वा पेपर आहे. आणि 12वा पेपर पब्लिक फायनान्स, जो की कंपल्सरी आहे. पब्लिक इकॉनॉमिक्स त्याला आपण म्हणतो. सार्वजनिक अर्थशास्त्र किंवा सार्वजनिक आयव्यय किंवा सार्वजनिक वित्त असे वेगवेगळे मराठीमध्ये त्याचे नाव असलेले आपल्याला दिसून येतात. तर हे 2 टायटल या ठिकाणी आपल्याला 6व्या सेमिस्टरमध्ये अर्थशास्त्रात अभ्यासायचे आहे. यामध्ये आपण यापूर्वीच पब्लिक इकॉनॉमिक्सचा सिलेबस घेऊन 2 चॅप्टर जवळपास आपले ते झालेले आहेत. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी आपला जो 11वा पेपर आहे, जो ऑप्शनल पेपर आहे, तो या ठिकाणी आज स्टार्ट करायचा आहे. त्याचं टायटल हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स हा पेपर पाहायचा आहे. तर आपल्या स्क्रीनवर आता हा सिलेबस आलेला आहे. आर्थिक विचारांचा इतिहास, हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स. इथं सेकंड नंबर दिलेला आहे. सेकंड यासाठी की तुम्ही 5व्या सेमिस्टरला फर्स्ट पार्ट त्याचा अभ्यास केलेला आहे. आता 6व्या सेमिस्टरला सेकंड पार्ट त्याचा असेल आणि या पेपरचा क्रमांक 11वा असेल. यामध्ये सिलेबस आपण याचा लिहून घेऊया. हा तुमच्या समोर सिलेबस आहे. आर्थिक विचारांचा इतिहास, पेपर क्रमांक 11वा, याचा आता आपल्याला सिलेबस लिहून घ्यायचा आहे. तो लिहून घ्या. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे
प्राचीन आर्थिक विचार, एन्शियंट इकॉनॉमिक थॉट्स, जे प्राचीन भारतामध्ये जे अर्थतज्ञ होऊन गेलेले आहेत त्या अर्थतज्ञांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला कौटिल्यांचा अभ्यास करायचा आहे, कौटिल्यांचे आर्थिक विचार. यामध्ये घ्या सब पॉइंट. कौटिल्यामध्ये कौटिल्याने आपण पाहतो की कौटिल्याचं अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे आणि त्यामध्ये याला अर्थशास्त्र हे जरी टायटल असलं तरी हा त्यांचा ग्रंथ राज्यशास्त्र असेल, नीतिशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, हा एकत्रित असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. परंतु यामध्ये एका राज्याचा विकास करण्याच्या अनुषंगाने जी आर्थिक धोरण राज्याची कशी असली पाहिजेत या बाबतीतली त्यांनी मांडणी या ठिकाणी केलेली आहे आणि ती मांडणी आपल्याला आर्थिक दृष्टिकोनातून या चॅप्टरमध्ये पाहायची आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला कौटिल्याचे संपत्तीविषयक विचार पाहायचे आहेत. आयडियाज ऑन वेल्थ, संपत्तीविषयक विचार, कृषीविषयक विचार, कौटिल्यांचे कृषीविषयक विचार. त्यानंतर आर्थिक विकासात गव्हर्नमेंटची किंवा शासनाची भूमिका, रोल ऑफ गव्हर्नमेंट इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हा त्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आणि त्यानंतर सोशल वेलफेअर, सामाजिक कल्याण, हा विचार कौटिल्यांनी मांडलेला आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. हा जो आपला 11वा पेपर आहे तो पूर्ण भारतीय आर्थिक विचारवंतांच्यावरच आधारित आहे किंवा त्यांचे भारतीय जे अर्थतज्ञ आहेत त्यांचे आर्थिक विचार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला कंप्लीट कौटिल्यांचा अभ्यास आहे, कौटिल्यांचे संपत्तीविषयक विचार, कौटिल्यांचे कृषी क्षेत्राच्या संबंधित विचार, कौटिल्यांचे शासनाच्या संबंधित किंवा सरकार कसं असावं किंवा राज्याची धोरणे काय असावीत या संबंधी किंवा त्या धोरणाचा विकासावर काय परिणाम होतो तर हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि त्याचबरोबर सामाजिक कल्याणाची भूमिका कशी असली पाहिजे या बाबतीतही कौटिल्यांनी खूप छान या ठिकाणी आर्थिक विचार मांडलेले आहेत आणि त्या विचारांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचे. असे साधारणपणे एक 4-5 मुद्दे कौटिल्याच्या अनुषंगाने आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. तर दुसरं प्रकरण घ्या, युनिट सेकंड, मॉडर्न इकॉनॉमिक थॉट्स, म्हणजे आधुनिक आर्थिक विचार. आधुनिक आर्थिक विचारांमध्ये आपल्याला या ठिकाणी 4 विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, काही विचार या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचे. ते डिटेल्स मध्ये आता लिहून घ्या. पहिला मुद्दा यामध्ये सब पॉइंट लिहून घ्या. दादाभाई नौरोजींचे कुठले कुठले विचार आपल्याला या ठिकाणी सिलेबसला आहेत ते. त्यामध्ये आपल्याला दादाभाई नौरोजींनी आर्थिक विचार वेगवेगळ्या अँगलनं मांडलेले आपल्याला दिसून येतात, परंतु आपल्याला या ठिकाणी त्यांचे 2 आर्थिक विचार या ठिकाणी पाहायचे आहेत. त्यामध्ये त्यांचा एक गळतीचा सिद्धांत, दादाभाई नौरोजींचा गळतीचा सिद्धांत, ड्रेन थिअरी ऑफ दादाभाई नौरोजी, गळतीचा सिद्धांत. आणि दुसरा त्यांचा विचार आहे मेजरमेंट ऑफ इंडियन नॅशनल इन्कम, म्हणजे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप. हा एक आर्थिक विचार दादाभाई नौरोजींचा आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मापन केलेलं आहे आणि त्यांनी मग त्यामध्ये कुठल्या पद्धतीचा वापर केला आणि किती राष्ट्रीय उत्पन्न आलं हे या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर दादाभाई नौरोजींनी गळतीचा सिद्धांत म्हणजे इंग्रजांनी भारताची आर्थिक लूट कशी केली या बाबतीत एक शास्त्रोक्त अभ्यास दादाभाई नौरोजींनी त्या काळात केलेला आहे आणि त्या अभ्यासाचा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात आढावा ड्रेन थिअरी म्हणून या ठिकाणी घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये, जे की आधुनिक आर्थिक विचारांमध्ये पहिला विचारवंत आहे दादाभाई नौरोजी,
तर यांचे आपल्याला 2 विचार अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला गळतीचा सिद्धांत आणि दुसरा म्हणजे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचा तो विचार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर यामध्ये दुसरा सब पॉइंट आहे महात्मा फुले. आपण पाहतो की महात्मा फुले हे थोर समाज सुधारक आहेत आणि आपण पाहतो की त्यांनी आर्थिक विचार, सामाजिक कार्याबरोबर आर्थिक विचार देखील त्यांनी मांडलेले आहेत. परंतु त्यांच्या सगळ्याच आर्थिक विचारांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला न करता त्यांचा जो प्रमुख आर्थिक विचार आहे त्यामध्ये महात्मा फुल्यांचे कृषीविषयक आर्थिक विचार. तर कृषीविषयक महात्मा फुल्यांचं काय मत होतं? तर त्या धोरणाचा, त्यांच्या त्या विचारांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. महात्मा फुल्यांचे कृषीविषयक विचार. महात्मा फुले व्ह्यूज ऑन ॲग्रीकल्चर, कृषीविषयक विचार. त्यानंतर तिसरा सब पॉइंट घ्या युनिट 2 मध्ये. राजर्षी शाहू महाराजांचा आपल्याला या ठिकाणी आर्थिक विचार अभ्यासायचे आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे मुख्य आर्थिक विचार, मेन इकॉनॉमिक आयडियाज ऑफ राजर्षी शाहू महाराज. आपण पाहतो की राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये एक नवीन विचारांचे विचार या ठिकाणी आपल्या संस्थानात लागू करून संस्थानाच्या विकासात भर टाकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा आदर्श आज पूर्ण जग घेत आहे. त्यांचे सामाजिक परिवर्तनाच्या संबंधी जे निर्णय होते त्यांनी तर सामाजिक क्रांती घडूनच आणली, परंतु आर्थिक धोरणाच्या बाबतीतही महाराजांनी आधुनिक या ठिकाणी विचार किंवा बदल त्या संस्थानामध्ये घडून आणले आणि त्याचा परिणाम संस्थानाच्या विकासामध्ये झाला आणि तेच आज आपण पाहतो, तोच आदर्श आज पूर्ण जग त्यांचा घेत आहे. म्हणून आपल्याला राजर्षी शाहू महाराजांचे मुख्य आर्थिक विचार याचा अभ्यास या प्रकरण 2 मध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर याच प्रकरण 2 मध्ये चौथा मुद्दा घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही जशी सामाजिक क्रांती भारतामध्ये घडून आणली तसेच त्यांचे आर्थिक विचार देखील खूप महत्वाचे. आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी MA इकॉनॉमिक्स आणि PhD सुद्धा आपण पाहतो की इकॉनॉमिक्स मध्ये केलेली आहे आणि ते थोर अर्थतज्ञ होते आणि त्यांनी आर्थिक सिद्धांताची मांडणी केलेली आहे. तर त्यापैकी जे काही त्यांनी आर्थिक विचार मांडले त्यापैकी काही विचार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये भारतीय रुपयाचा प्रश्न हा एक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला अभ्यासायचा आहे. भारतीय रुपयाचा प्रश्न, प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी, प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी हा एक त्यांचा विचार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि दुसरा आणखी एक विचार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यासायचा आहे. त्यामध्ये लिहून घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृषीविषयक विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृषीविषयक विचार, थॉट्स ऑन ॲग्रिकल्चर. तर अशा प्रकारे युनिट 2 मध्ये आपल्याला हे आधुनिक 4 विचारवंतांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता प्रकरण 3 लिहून घ्या, प्रकरण 3, रिसेंट इकॉनॉमिक थॉट्स. म्हणजे जे आता चालू आहेत, जे आर्थिक विचारवंत भारतामध्ये होऊन गेले त्यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये घ्या पहिला मुद्दा, यशवंतराव चव्हाणांचे मुख्य आर्थिक विचार. आपण पाहतो की यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी आर्थिक धोरण महाराष्ट्रात राबवलं आणि त्यामुळे महाराष्ट्राचा विकास झाला
आणि म्हणून त्यांच्या या आर्थिक विचारांचा अभ्यास करणे गरजेचं ठरतं आणि म्हणून आपल्या या सिलेबसला यशवंतराव चव्हाणांचे मुख्य आर्थिक विचार याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यशवंतराव चव्हाण यांचे मुख्य आर्थिक विचार, मेन इकॉनॉमिक आयडियाज. त्यानंतर दुसरा सब टॉपिक घ्या, शंकरराव चव्हाण यांचे मुख्य आर्थिक विचार. शंकरराव चव्हाण यांचे मुख्य आर्थिक विचार. त्यानंतर तिसरा सब पॉइंट घ्या, अमर्त्य सेन. अमर्त्य सेनचे आपल्याला 2 विचार अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये दारिद्र्य आणि कल्याण, पॉवर्टी अँड वेलफेअर. अमर्त्य सेन यांचे दारिद्र्य आणि कल्याण, पॉवर्टी आणि वेलफेअर. अमर्त्य सेन यांचे दारिद्र्य आणि कल्याण विषयक विचार. तिसऱ्या युनिटमध्ये चौथा सब टॉपिक घ्या, महम्मद युनूस. महम्मद युनूस यांचे आपल्याला सूक्ष्म वित्त आणि ग्रामीण बँक याविषयक आपल्याला त्यांचे विचार पाहायचे आहेत. सूक्ष्म वित्त, मायक्रो क्रेडिट आणि ग्रामीण बँक या संदर्भात त्यांचे आपल्याला आर्थिक विचार पाहायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला आपलं जे पेपर 11वा आहे, आर्थिक विचारांचा इतिहास, यामध्ये 3 चॅप्टरमध्ये हा सिलेबस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या सिलेबसचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे हे 3 चॅप्टर आपल्याला या टायटलचे आहेत. त्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे प्राचीन आर्थिक विचार, दुसरं चॅप्टर आहे आधुनिक आर्थिक विचार, त्यानंतर तिसरं आहे चालू आर्थिक विचारांमध्ये जे विचारवंत होऊन गेलेले, ज्यामध्ये आपण पाहतो की यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, अमर्त्य सेन आणि महम्मद युनूस हे 4 विचारवंत प्रकरण 3 मध्ये, 4 विचारवंत प्रकरण 2 मध्ये आणि 1 विचारवंत प्रकरण 1 मध्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजे प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत भारतामध्ये ज्या आर्थिक विचारांची मांडणी झालेली आहे, ते आर्थिक विचार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तर अशा प्रकारे पेपर 11वा आर्थिक विचारांचा इतिहास याचा सिलेबस असलेला आपल्याला दिसून येतो. तर हा सिलेबस आपल्याला 50 मार्कासाठी विद्यापीठाची परीक्षा यावर होईल आणि 25 मार्कासाठी इंटरनल, असा एकूण 75 मार्कासाठी असेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. शांतपणे आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.